आहे. 4 वस्तूंपैकी ही शेवटची वस्तू आहे जी तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवली तर लक्ष्मीनारायण अखंड तुमच्या घरामध्ये वास राहील, संकट दुःखांचा नाश होईल, धन वैभव वाढू लागेल आणि त्याचा जो भरपूर उपयोग आहे, तर जर तुम्ही व्यवस्थित प्रकारे त्याची पूजा केली नित्य नेमाने तर त्याचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे, आज जर तुमच्या घरामध्ये शंख असेल तर शंखाला कधीच खाली ठेवू नका, त्याच्यामध्ये नेहमी पाणी भरून ठेवा. असं म्हणतात जर त्याच्यामध्ये पाणी नाही भरलं तर आपल्या घरामध्ये कधीच पैसा टिकत नाही. आणि शंखाला कधी पण हळदी कुंकू वाहू शकता किंवा अष्टगंध वाहू शकता, पण त्याच्यावर अक्षदा टाकत नाही. अक्षदा जर टाकल्या तर आपल्या घरामध्ये दारिद्र्यता येते असं शास्त्र पुराणामध्ये विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे. आणि हा 14 रत्नांपैकी एक रत्न आहे. समुद्र मंथनातून त्याची निर्मिती झालेली आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये या शंखाला ठेवायचं. काही तुमच्या घरामध्ये इडा पिडा असेल तर ते शंखाचं पाणी तुमच्या घरामध्ये 8 दिवसात 15 दिवसात टाका, त्याचा फरक तुम्हाला नक्की जाणवेल. श्री स्वामी.